वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी या गावात 2 दिवसापूर्वी एका कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटानं मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता। त्यानंतर या घटनेतील कृषी अधिकाऱ्यानं शेतकऱ्याविरोधातच पोलिसात तक्रार दिली व पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यानं संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला। सदर बाब प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या लक्षात येताच बच्चू कडूंनी थेट वाशिम जिल्ह्यातील गोगरी गाव गाठलं व शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन संबंधित घटनेचा आढावा घेतला। तिथूनच पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला चांगलंच फोनवरून धारेवर धरलं। ज्या शेतकऱ्याला अधिकाऱ्याने बुटानं मारहाण केली त्या शेतकऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला। हा कुठला कायदा? आज शेतकऱ्याला मारहाण केली जाते तर उद्या त्याचा आवाजच दाबला जाईल। प्रहार हे अन्याय सहन करणार नाहीत। शेतकऱ्याच्या एका अश्रूच्या बदल्यात आम्ही प्रशासनाला हिशोब देऊ असा थेट इशाराच बच्चू कडू यांनी दिला। शेतकरी भीक मागणार नाही, तो या देशाचा पोशिंदा आहे। त्याच्या सन्मानाची खेळ झाला तर प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष अटळ असल्याचे बच्चू कडू म्हणाले। अहो, ते तुमच्या जिल्ह्यामध्ये ते प्रकरण घडतं, एक अधिकारी बुटानं त्या शेतकऱ्याला मारतं आणि तुमचा ठाणेदार शेडके आपसी करतोय। लिहून दिलं तर आपसी होतं का? SP साहेब, कायद्याचं नॉलेज तुम्हाला आहे। फौजदारी मॅटरमध्ये आपसी करता येत नाही। तो कृषी अधिकारी खोट्या रिपोर्टचे गुन्हे दाखल करा आणि जे घटना घडली त्याचे गुन्हे दाखल करा। मस्त नाही SP साहेब, ओके SP साहेब लक्षात घ्या, तुम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीनं बोलून राहिलो। तुम्ही म्हणता ते न दिला तर त्याच्यावर ते पण गुन्हे दाखल करू, म्हणजे हे काय पद्धत आहे? खोटे रिपोर्ट दाखल करणार ते आमच्याकडे चित्रीकरण आहे त्या घटनेचं पूर्ण, त्यावेळेस काय काय झालं तो व्हिडिओ पाठवा तुम्ही तपासणीला। तुम्ही SP तुम्ही असं बोलत असाल तर कसं सहन करणार आहे कोणी? आज जिल्ह्यात एक घटना घडली, शेतकरी नाही नीलम सस्पेंड झाला नाही अजून। मी आयुक्ताला विचारलं त्याला, नाही माझं एकदा तो ऐकून घ्या। 4 वेळा सस्पेंड झाला आहे तो, 5 वेळा त्यानं आतापर्यंत शेतकऱ्याला मारला आहे। त्याला सेवेतून बाहेर काढलं पाहिजे। सस्पेंड करा आणि सेवेतून बाहेर काढण्याची प्रोसेस सुरू करा। हां ठीक, गुन्हे दाखल करू, ते गुन्हे दाखल करू। हे काय प्रकार आहे? म्हणजे खोटं नाटक काही पाहायचंच नाही, गुन्हे दाखल करायचे। अहो 353 एका मिनिटात दाखल करता तुम्ही। पोलीस अधिकाऱ्याला काही बोललं तर, आणि त्या बुटानं मारलं त्या शेतकऱ्याला आणि आपण गुन्हे दाखल करू, त्यानं रिपोर्ट दिला तर त्याचे गुन्हे दाखल करू म्हणतो तुम्ही? कमाल आहे। हा काय प्रकार आहे? माझी अपेक्षा हेच आहे का याचा रिपोर्ट घ्या आणि त्याची खोटी तक्रार म्हणून त्याची तपासणी केली पाहिजे, कारण आमच्याकडे चित्रीकरण सगळं आहे।